नमस्कार मंडळी, हा म्हैसूर पाक पहा. आतून अगदी जाळीदार, खमंग, खुसखुशीत झालेला आहे. म्हैसूर पाक खाताना अजिबात कडक जाणवत नाही किंवा कुठेही कच्चा किंवा मऊ पडलेला नाही. अगदी विकत मिळतो तसा सेम तेवढ्याच चवीचा परफेक्ट तोंडात टाकताच विरघळणारा म्हैसूर पाक आज भरपूर टिप्ससहित मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करा. याच वाटीने सगळे मोजमाप मी घेणार आहे. इथे मी 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतले आहे, कारण पीठ चाळल्याने पिठातील गुठळ्या निघून पीठ हलके फुलके होते. ज्या वाटीने बेसन पीठ घेतले अगदी त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा निम्मे पाव कप मैदा पीठ चाळून घेतले आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने मोजले तर 3 चमचे मैदा आहे. इथे तुम्ही मैदा नाही वापरला तरीही चालेल, पण मैद्यामुळे म्हैसूरची बाइंडिंग पकड छान येते. आता बेसन पीठ मैदा एकसारखा मिसळून घ्या. हे पहा, ज्या वाटीने मी बेसन पीठ मैदा मोजून घेतला सेम तीच वाटी वापरून मी इथे तेल घेणार आहे. हे रिफाइंड तेल आहे. म्हैसूर पाकसाठी वास येणारे तेल वापरू नका. ही दुसरी वाटी तेल आहे. टोटल 2 वाटी तेल घ्यायचे आहे. तुम्ही तेलाऐवजी फक्त साजूक तुपामध्ये सुद्धा म्हैसूर पाक बनवू शकता. तेल घेतलेल्या वाटीनेच अर्धी वाटी घट्टसर डालडा वनस्पती तूप घ्यायचे आहे. इथे पण तुम्ही वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप वापरू शकता. ही तुमची चॉईस आहे. तसेच फक्त तेलात सुद्धा म्हैसूर पाक बनविला जातो. डालडा वापरल्याने म्हैसूर पाकला खुसखुशीतपणा येतो. इथे मी गॅस चालू केला आहे. हे पहा, अगदी तेलामधून धूर निघत आहे. अगोदर जे बेसन मैदा पीठ मिक्स करून घेतले त्याच पिठामध्ये कडकडीत तेलाची पळी ओतायची आहे. तेल पिठामध्ये मिसळून घ्यायचे आहे. तरीही पीठ अजून कोरडेच वाटत आहे. पिठामध्ये ही तिसरी पळी ओतून घेत आहे. हे पहा, पीठ आता पातळसर सरसरीत असे झाले आहे. हे पीठ एकसारखे ढवळून घ्यायचे आहे. पीठ एकसारखे करून घ्या. आता इथे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. एवढेच बॅटर, असे पातळसर बॅटर आपल्याला करून घ्यायचे आहे. इथे मी तेलाच्या 3 पळ्या वापरल्या आहेत. म्हैसूर पाकाचे बनवलेले मिश्रण ओतण्यासाठी मी असा चौकोनी टीन घेतला. यामध्ये आतून साजूक तूप चोळून ग्रीस करून घ्यायचे. यामुळे म्हैसूर पाक भांड्याला चिकटून बसत नाही, तो सहजपणे डिमोल्ड होतो. हे पहा, म्हैसूर पाक बनवण्यासाठी अशी जाडबुडाची आकाराने मोठीच कढई घ्यायची आहे. म्हणजे अशा कढईमधून बनवलेले मिश्रण खाली उतू येत नाही, तळाला लागत नाही. ज्या वाटीने बेसन मैदा पीठ घेतले सेम त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. ही पहिली वाटी आणि ही दुसरी वाटी. टोटल 2 वाट्या साखर घेतली आहे. हे पहा, म्हैसूरसाठी ही थोडी जाडच साखर घ्यायची आहे. यामुळे म्हैसूरला आतून जाळी छान पडते, म्हैसूर खुसखुशीत बनतो. ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने 1 वाटी साधे पाणी घ्यायचे आहे. असे समजत नसेल तर इथे साखर बुडेस तोपर्यंत पाणी ओतायचे आहे. 2 वाटी साखरेला 1 वाटी पाणी, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. मी गॅस हा इथे चालू केलेला आहे आणि आता साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅस हा जास्त आचेवर ठेवला आहे. इथे साखर उलटण्याने सतत मध्ये हलवत ढवळत राहायची, म्हणजे साखर कढईच्या तळाला चिकटून बसत नाही. हे पहा, पाकाला इथे फेस यायला सुरुवात झाली आहे. गॅस हा मंद आचेवर ठेवून साखर पाण्यात विरघळवायची आहे. इथून पुढे गॅस हा सतत मंद आचेवर ठेवायचा आहे. पाक तयार झाला का हे कसे पाहायचे, तर हा पाक असा पाण्यात टाकल्यावर एका जागी तळावर जाऊन बसतो. पण इथे पाक पाण्यात पसरला म्हणजेच पाक आणखीन आटवावा लागेल. म्हैसूर पाकसाठी पाक हा एकतारी बनवावा लागतो. कडक पाक बनवला तर म्हैसूर पाक खुसखुशीत न होता दगडासारखा कडक बनतो, त्याचा चुरा होतो. दुसरीकडे पहा, तेल पुन्हा मी गरम करत ठेवले आहे. हा पाक हातावर धरून पण तुम्ही पाहू शकता याची तार होते की नाही. इथे तार तुटते म्हणजेच पाक आणखीन आटवावा लागेल. व्हिडिओमध्ये मी पाक सतत ढवळत आहे. पाक कुठेच करपून दिला नाही. हे पहा, पाक बऱ्यापैकी आटलेला आहे. त्यावर बबल्स पण यायला सुरुवात झालेले आहेत. 15 मिनिट झाले आहेत. पाक तयार व्हायला लागला आहे.
पाक आटून बराच वेळ झाला आहे। या स्टेजवर पाकामध्ये पिवळ्या रंगाचा फूड कलर टाकला आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। आता पुन्हा पहा, मी येथे पाकाचे थेंब पाण्यात टाकले आहेत, तर पहा पाक एकाच जागी थांबला आहे, त्याचा गोळा होत आहे व पाक हा मऊसरच आहे, कडक नाहीये। म्हणजेच म्हैसूरसाठी पाक हा परफेक्ट तयार झाला आहे। पाक तयार होण्यासाठी मला बरोबर 15 मिनिट लागले आहे। अगोदर जे मैदा बेसन पिठाचे मिश्रण आहे ना, ते या पाकामध्ये ओतायचे। इथे महत्त्वाची टीप, मिश्रण पाकात ओतताना गॅस हा पटकन बंद करावा, नाहीतर पाकाचे मिश्रण पुढे जाऊन पाक कडक बनेल। आता पुन्हा गॅस हा चालू करायचा आहे। गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे। सोबत दुसरीकडे तेल कडकडीत गरम करत ठेवायचे आहे। हे मिश्रण कढईमध्ये सतत असेच ढवळत राहायचे। हळूहळू मिश्रण गरम होत चालले आहे। मिश्रणाला खालून तळापासून बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे। मिश्रण गरम झाले। या स्टेजवर यावर तेलाची कडकडीत पळी ओतू। कडकडीत तेल मिश्रणावर पसरून ओतायचे, म्हणजे बेसन पीठ एकसारखे भाजले जाते। तेल टाकल्यावर मिश्रणाला जाळी पडलीये। मिश्रण असे उलटण्याने गोलाकार फिरवत राहायचे। हे पहा, हळूहळू पीठ तेल शोषून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवते सेम तशीच कृती करा। हळूहळू बेसनपिठाने सगळे तेल शोषून घेतले आहे। पुन्हा या मिश्रणाला तळापासून फुगे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे। गॅस हा इथे मंद आचेवरच ठेवला आहे बरं का। या स्टेजवर तेलाची दुसरी पळी मिश्रणावर ओतून घ्यायची आहे। हे अगदी कडकडीत गरम तेल आहे बरं का मंडळी। पुन्हा या मिश्रणाने तेल पूर्णपणे शोषून घेतले आहे। अगदी हात दुखेस्तोपर्यंत ही प्रोसेस करत राहायची आहे। मंडळी हे पहा, मिश्रणाला पुन्हा खालून फुगे यायला सुरुवात झाली आहे। मिश्रणाला अजूनपर्यंत तरी जाळी पडलेली नाही। तेल ओतण्याची हीच प्रोसेस मिश्रणाला अगदी जाळी पडेस्तोपर्यंत सतत करत राहायची आहे। इथे मी तेलाची तिसरी व चौथी पळी ओतून घेतलेली आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, म्हणून ही प्रोसेस मी थोडी फास्ट करून दाखवली आहे। परफेक्ट। तेलाची पळी ओतत जातोय तसतसे मिश्रण फ्लफी व्हायला सुरुवात झाली आहे। इथे मी तेलाची 5वी पळी मिश्रणावर ओतून घेतली आहे। या स्टेजवर मिश्रणाला पहा, खूपच जाळी यायला सुरुवात झाली आहे। मिश्रणाने पहिल्यासारखे तेल पिणे बंद केलेले आहे। मिश्रणाची जाळी ही अगदी स्पष्ट दिसत आहे। नीट पहा, मिश्रणाने कडेने तेल सोडलेले आहे। हे पहा, परफेक्ट। मिश्रण पहिल्यापेक्षा फुगून डबल झालेले आहे। इथे तेलाची 6वी पळी मी मिश्रणावर ओतून घेतलेली आहे। हे पहा, मिश्रण खूपच कमी तेल पिलेले आहे। मिश्रण फुगून डबल झाले आहे आणि याची जाळी पहा, परफेक्ट अशी जाळी झाली आहे। मिश्रण अगदी पनीर फाटल्यासारखे दिसत आहे। उरलेले तेल देखील याच मिश्रणावर घालायचे आहे। आता उलटण्यालाही हे मिश्रण जड लागत आहे। आता पटकन ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये मिश्रण ओतून घ्यायचे। मिश्रण यापेक्षा जास्त वेळ गॅसवर राहिले तर मिश्रण कोरडे होऊन त्याचा मैसूर पाक बनण्याऐवजी चुरा होतो। ही प्रोसेस फटाफट करायची आहे। थंड झाल्यावर या मिश्रणाच्या वड्या पडत नाही। सजावटीसाठी यावर ग्रीन कलरचे शुगर क्रिस्टल्स टाकून घेतले, दिसायलाही छान दिसते। यावर तुम्ही पिस्ताचे काप देखील टाकू शकता। काही सेकंद झालेले आहेत। आता अशी एक सुरी घ्यायची आहे। सुरीने म्हैसूर पाकाच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, हे मिश्रण अजिबात थंड होऊ द्यायचे नाही, नाहीतर त्याच्या वड्या पडणार नाहीत। आता म्हैसूरला आतून डार्क चॉकलेटी रंग यावा म्हणून यावर अशी प्लेट ठेवून द्यायची आहे। परफेक्ट। हे पहा, घेतलेल्या तेलापैकी एवढेच तेल शिल्लक राहिले आहे, म्हणजेच मी घेतलेल्या तेला-तुपाचे प्रमाण अगदी योग्य आहे। अर्धा तास झाल्यावर म्हैसूर पाकाचा ट्रे असा भिंतीला चिकटून उभा करून ठेवायचा। हॉटेलमध्ये भरपूर प्रमाणात म्हैसूर पाक बनतो। त्यांच्याकडे छिद्रे असलेले सेपरेट ट्रे असतात, त्यामुळे त्यातील एक्स्ट्रा तेल हे बाहेर निघते। आता आपण ही ट्रिक वापरून ट्रे उभा करून एक्स्ट्राचे तेल बाजूला करून घेऊ। हे बघा, 5 तास झाले आहे। म्हैसूर पाक व्यवस्थित सेट झालेला आहे व थंड देखील झालेला आहे। हवे असेल तर तुम्ही हा रात्रभर असाच ठेवून देऊ शकता। सेट झाल्यावर म्हैसूर पाकाला बाहेर काढण्यासाठी असे ताट वापरायचे। चुरा न करता हळूवार अलगदपणे म्हैसूर प्लेटवर काढायचा। वरतून थोडा टॅप करा।
हे पहा, मैसूर पाक सहजपणे डिमोल्ड झाला आहे. यापासून वड्या बाजूला करून घेऊयात. मैसूर दिसायला इतका आकर्षक जाळीदार झाला आहे की मैसूरच्या अगोदरच वड्या केलेल्या असल्यामुळे याचे परफेक्ट असे चौकोनी काप तयार झालेत. त्यामुळेच मैसूरचे मिश्रण गरम असतानाच काप करून घ्यायचेत. हे बघा, जास्त मेहनत न घेताच याच्या वड्या आपोआप निघतायत. मैसूर अजूनही कमी तेलकट झालेला आहे. अगदी खुसखुशीत असा मैसूर पाक तयार झाला आहे. मंडळी, तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. मंडळी, या पद्धतीने मैसूर पाक नक्की करून पहा. मैसूर पाकसाठी मी या व्हिडिओमध्ये A to Z सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा मैसूर पाक अजिबात बिघडणार नाही. परफेक्ट मैसूर पाक हा असा प्लेटवर काढून घेऊयात. मैसूर पाक हा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. 1 महिना तो आरामात टिकतो, खराब होत नाही. मैसूर पाक जसा जुना होतो तसतसा तो चवीला भन्नाट, टेस्टी आणि सुंदर लागतो. मंडळी, नो फेल रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओमध्ये मी सांगितलेले साहित्याचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. मैसूर पाक बाहेरून जाळीदार, खुसखुशीत, कमी तेलकट असा बनवून तयार झाला आहे. मैसूर पाक हा तोंडात टाकताच लगेच विरघळतोय, इतका परफेक्ट झालेला आहे. मैसूर पाक आतून कसा झाला आहे ते मी मैसूर पाक तोडून दाखविते. हे पहा, एकदम परफेक्ट जाळीदार, कमी तेलकट असा मैसूर पाक बनवून तयार झाला आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.